नाशिक शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या पंडित कॉलनीत आज सकाळच्या सुमारास युवकावर प्राणघातक हल्ला करत खून झाल्याची घटना समोर आली आहे। या घटनेने नाशिक शहरासह परिसरात एकच खळबळ माजली आहे। याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार आकाश धनवटे हा युवक आज सकाळी मॅरेथॉन चौकातून पंडित कॉलनीत जात असताना अथर्व दाते व त्याच्या 3 साथीदारांनी आकाश धनवटेवर कोयत्याने प्राणघातक हल्ला केला। या हल्ल्यात आकाश धनवटे हा गंभीर जखमी झाल्याने त्याला तात्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता आकाश धनवटे याचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। आकाश हा वॉटर ग्रेस मध्ये स्वीपरचं काम करतो। आकाश कामावर असताना त्याच्यावर हल्ला झाल्याचं समजतंय। आकाशवर हल्ला केल्यानंतर हल्लेखोर तिथून पसार झाले होते। घटनेची माहिती मिळताच सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड हे घटनास्थळी दाखल झाले। आरोपींच्या शोधासाठी काही पथके रवाना करून संशयित आरोपी अथर्व व त्याच्या 3 साथीदारांसह 4 पोलिसांनी ताब्यात घेतलंय। आकाश धनवटे व अथर्व दाते हे दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार असून यापूर्वी आकाशने अथर्ववर हल्ला केला होता। त्याचा गुन्हा पण दाखल आहे। या हल्ल्याचा वचपा काढण्यासाठी अथर्व याने हल्ला केल्याचं पोलीस तपासात समोर आलंय। या प्रकरणी पुढील तपास सरकारवाडा पोलीस करीत आहे। AB न्यूज साठी प्रतिनिधी विकी पवार, नाशिक।